अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चल ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी, तू लाजरी तू बावरी, तू या घरेची ग परी, अनुदामिनी, अनुदामिनी, अनुदामिनी. अनुदामिनी माझ्यासाठी आता फक्त एक भूतकाळ आहे. जी वेळ गेली त्या गोष्टीला विसरण्यातच समजदारी आहे. माणूस जेव्हा कोणाच्या तरी प्रेमात पडतो ना, तेव्हा तो निर्दोष बनून जातो. त्याच्या मनात कोणाबद्दलही चुकीचा विचार येत नाही कधी. जेव्हा स्वतःचं मन दुखी असेल तेव्हा दुसऱ्याच्या सुखाचा विचार कसा येऊ शकतो? स्वतःला थोडासा येळ द्या. बघा, येळ जसा बदलेल तसं समजा ठीक होईल. बघा, I'm so happy for you, Dev. You have become a family man. फॅमिली हा वर्ड ऐकायला खूप सोपं आहे देव, पण खरं तर हा वर्ड तोच माणूस जगू शकतो जो जीवनात फक्त ॲम्बिशनसाठी जगत नसेल. मला माझ्या लाईफमध्ये जेव्हा फॅमिली वर्डचं महत्त्व समजलं तेव्हा फॅमिली बोलण्यासाठी माझ्याजवळ काहीच उरलं नव्हतं. आय ऑलवेज एक्सपेक्ट की मनोज एक फॅमिली मॅन बनून राहो, पण मनोज. सर, वेळेसोबत सगळं काही ठीक होईल. वेळ असल्यावर सगळ्या गोष्टी झाल्या तर ते ठीक असतं. देव, जगाच्या नजरेत मी खूप यशस्वी माणूस आहे, पण खरं सांगायचं तर मी माझ्या नजरेत जीवनात खूप मागे आहे. आपल्या ॲम्बिशन्स पूर्ण करण्याच्या धुंदीत माझ्या लक्षातच नाही राहिलं की माझी पण एक पत्नी आहे आणि मी कोणाचा तरी पिता आहे. जीवनात मी खूप चुका केल्या आहेत. सगळ्यात मोठी चूक मी ही केली की मी दुसरं लग्न केलं. या बिझनेसला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी मी ते सगळं केलं जे एक ॲम्बिशियस माणूस आपल्या जीवनात करतो, पण मी एकही असं काम नाही केलं जे एक जबाबदार माणूस आपल्या फॅमिलीसाठी करतो. तू विचार करत असशील की हे सगळं मी तुला का सांगतोय? देव, मी हे सगळं तुला यासाठी सांगतोय कारण तू पण एक ॲम्बिशियस माणूस आहेस आणि मला नाही वाटत की ज्या चुका मी केल्या आपल्या जीवनात ॲम्बिशन्स पूर्ण करण्यासाठी त्या चुका तूही कराव्यास. तू तुझ्या पत्नीला घरी घेऊन आलायस, तिच्यासोबत संसार थाट, कारण इथे लोक मोठमोठे आलिशान बंगले बनवतात आणि त्यात जीवन खूप छोटं आणि कोत्या मनाने जगतात. मी स्वतः महागड्या दगडांच्या भिंतींपासून एक आलिशान इमारत उभी केली, पण मी त्याला कधी घर नाही बनवू शकलो. आता मी हीच अपेक्षा करतो की मनोज या इमारतीला घर बनवेल, पण हे कदाचित एका श्रीमंत बापाच्या गरीब संगोपनाचं फळ आहे. मनोज स्वतःच्या जीवनात लग्नाचं महत्त्व समजून घेत नाहीये. पण सर, आपण जे काही आपल्या जीवनात करतो त्याचे परिणाम तर आपल्याला भोगावेच लागतात. काही गमावल्याचं दुःख काही असल्याचं महत्त्व कळवून देतो सर. आणि मला या गोष्टीची पूर्ण खात्री की मी ज्या काही चुका पूर्वी केलेल्या आहेत मी त्या पुन्हा नाही होऊ देणार, कारण की मी खूपच कमी वेळेमध्ये या जीवनाकडून खूप काही शिकलो.
मी समजू शकतो की मिस्टर मनोज हा थोड्या वेगळ्या प्रकारचा माणूस आहे, पण मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की ते फॅमिलीच्या इम्पॉर्टन्सला तुमच्यापेक्षा जास्त जाणतात, कारण की त्यांनी या कमतरतेला भोगलेलं आहे. त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला या सगळ्याची जाणीव पण नव्हती, त्यामुळे तुम्हाला मिस्टर मनोजविषयी काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आय थिंक सगळं काही लवकरच ठीक होऊन जाईल. तुम्ही ही डायरी अनुदामिनीला परत द्या. माझ्या आणि तिच्या भूतकाळात आता काही सांगण्यासारखं नाहीये. जे काही होतं ते मी तुम्हाला सांगितलंय. मी अनुदामिनीसाठी खूप खुश आहे की तुमच्यासारखा माणूस तिला इतकं लाईक करत होता आणि आपलं आयुष्य त्याला तिच्यासोबत घालवायचं होतं. या शहरात तिला तुमच्यासारखी मैत्रीण आहे या गोष्टीचा आनंद आहे मला. तुम्हाला अनुदामिनीला काही मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मेसेज वगैरे तर असं काही नाही आहे. हां, पण त्यांची एक खूप महत्त्वाची वस्तू आमच्याकडे आहे जी आम्ही स्वतः त्यांना देऊ इच्छितो. आणि ती काय आहे? एक लेटर. ते माहिती नाही कसं काय माझ्याकडे आलंय. आज ही डायरी बघून आणि वाचल्यानंतर मला विश्वास झालाय की ते लेटर त्यांचंच आहे. अनुदामिनीने कदाचित हे लेटर देवसाठी लिहिलं असेल. माहिती नाही कसं काय माझ्यापर्यंत पोहोचलं ते. म्हणजे तुमच्या मते तर ह्यामागे सुद्धा काहीतरी कारण असावं. नक्कीच काहीतरी कारण नक्कीच असेल. नाहीतर हे लेटर माझ्यापर्यंत का पोहोचलं असतं. आणि या पत्रामुळेच माझं 2 वेळा लग्न कॅन्सल झालंय. मी या लेटरला खूपच स्ट्रॉंगली कनेक्ट झालो होतो आणि कदाचित म्हणूनच मी त्या मुलीचा शोध करत होतो जिने हे लेटर लिहिलं आहे. आज तो शोधही संपला आणि त्यासोबत एक इनमॅच्युअर आणि इनप्रॅक्टिकल अप्रोच पण. म्हणजे तुम्हाला विश्वास होता की ज्या मुलीने हे पत्र लिहिलंय ती तुम्हाला भेटणार आहे? हो, आणि बघा आज भेटली सुद्धा. ॲक्च्युली माझ्यासाठी तर हा खूप खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. बट इट टच माय हार्ट. फक्त नाव दिल्याने नाती जुळत नाहीत, त्या नात्यांना जपाव सुद्धा लागतं. दॅट्स ट्रू. भेटायचं तर मला सुद्धा होतं तुम्हाला, पण ह्यासाठी नाही की मला तुमच्यासोबत काही नातं बनवण्यात इंटरेस्ट आहे, तर ह्यासाठी की तुमच्याशी बोलताना मला जरा तुम्ही गर्विष्ठ वाटलात. आणि मला की नाही गर्विष्ठ लोकांना भेटायला खरंच खूप मज्जा येते. तर तुम्हाला वाटतंय मी गर्विष्ठ आहे? तसा ॲटिट्यूड तुमच्यातही काही कमी नाही आहे. भेटायचं तर मला पण आहे, पण नातं बनवण्यात मलाही काही इंटरेस्ट नाही आहे. एनिवेज, आय एम नॉट इन टाउन इन नेक्स्ट 2 months. काही हरकत नाही. मग आपण एक काम करूया, आपण 2 महिन्यानंतरच भेटू. फाईन. थँक गॉड. 2 महिन्यांसाठी आता कोणतीच कटकट नाही. कुणाला भेटायचं टाळलेस? कुणाचा फोन होता? अगं, त्या रोशनचा. रोशन, ज्याच्याशी तुझं लग्न होणार आहे? हो, तोच. तो 2 महिन्यांसाठी बाहेर चाललाय. मग तू काय बोललीस? मी काय बोलणार? मी म्हटलं जा तुम्ही. तसं पण इथे कोण वाट बघते तुमची? पण मालिनी, आई आणि बाबा? आई बाबा? लग्न झाल्यानंतर त्याच्यासोबत मला राहायचं आहे, आई बाबांना नाही. तसंही आत्ताच इतका ॲटिट्यूड दाखवतोय तो. माहिती नाही लग्नानंतर काय करेल. हे तर बरंच झालं
2 महिन्यांसाठी आता लग्नाची काही कटकट नाही. माझं जाऊ दे, तू स्वतःबद्दल सांग. तू भवीबद्दल काही विचार केलास? मी खूप दिवसांपासून ना भवीला भेटले नाहीये. मग काय झालं? भेटून घे. कोणी थांबवलंय? मी स्वतःला थांबवलंय. का? काही रिझन्स आहेत. सांगण्यासारखं नाहीये का? सांगू शकते, पण खूप लवकरच मला तुझ्या मदतीची गरज पडेल. मला हेल्प करशील ना? हो, नक्कीच करीन मनू. हा, पण नक्की झालंय काय? मला वाटतं तू भवीला ड्रॉप करायचा विचार करतेस की काय? नाही, कदाचित तोच मला ड्रॉप करेल. हे काय, तू अजून इथेच बसलीयस की घरी जायला विसरलीस की कोणाची वाट बघतीयस? हो, मी वाट बघतीये त्यांची. ते न्यायला येणार आहेत मला. हे बघ, जास्त वाट नको बघत जाऊ. आणि हो, जास्त अपेक्षाही नको बाळगूस की ते तुला रोज घ्यायला येतील. जसं पूर्वी येत जात होतीस ना, तशीच यापुढे येत जात राहा. नाही, त्यांनी सांगितलं होतं की न्यायला येतील. सकाळपासून बघतीये तुझ्या मनात काही दुसरंच चाललंय. आणि अजूनही हे बघ, मला नाही माहित की तुला काय झालंय ते, पण मला हे तर नक्की माहितीये की तुझ्या पतीला तुझं इथे काम करणं तितकंसं नाही रुचत. म्हणजे? हे बघ, मी माझ्या लाईफचा अनुभव तुला सांगते की जास्त अपेक्षा ठेवत जाऊ नको, ना आपल्याकडून ना परक्यांकडून. माणसांचा विश्वासच त्याच्या कामी येतो, समजलं? तुम्ही अगदी बरोबर बोलतात. पण ते मला परत न्यायला येणार आहेत, सांगितलं होतं त्यांनी मला. अरे, ते आलेच. चला मालकीणबाई, मी आलोय. साहेब कुठे आहेत? अहो, ते बिझी आहेत, त्यांना यायला उशीर होईल. पण तुला त्यांनीच पाठवलं ना? नाही तर काय, साहेबांनीच तर सांगितलं जा आपल्या मालकीणबाईंना घेऊन ये, तर मी आलो पटकन. साहेबांनीच पाठवलं. मी येते. हं. हे बघ, जे मी तुला सांगितलंय ना, ते नीट लक्षात ठेव. हो. आपल्या स्त्रियांना पुरुषाच्या खोट्या अहंकाराचं ओझं वाहावंच लागतं अनुदामिनी. मला वाटतं आता आपण जेवण बनवून घ्यायला हवं. ताई तर आता वर्किंग हाऊसवाईफ आहे. तिचं ओझं आपण जितकं कमी करू तितकं चांगलं आहे. हो, तू अगदी बरोबर बोलतेस. पण दादाचं जेवण कोण बनवणार? मी बनवेन, आणखीन कोण बनवणार? का ते काय आता माझ्या हातचं जेवण पण नाही जेवणार? अशी शपथ घेतली काय त्यांनी?
अगं नाही, इतके दिवस तर तूच जेवण बनवतेस ना. थोडस दादा आणि वहिनीमध्ये रोमांस पण वाढला पाहिजे ना. बरोबर बोलतेस, रोमांस तर वाढलाच पाहिजे. मी पण त्यांची साली आहे ना, म्हणजे आधी घरवाली आहे, म्हणजे रोमांस तर माझाही वाढला पाहिजे. काय? तू पण रोमॅन्स वाढवणार आहेस? मालिनी, तुझा इरादा काय? वहिनी वर्किंग वाईफ आणि तू हाऊस वाईफ. काय ग मनोहा, मी तर मस्करी करत होते ना. तू बघ कुठच्या कुठे गोष्ट घेऊन गेलीस ते. मी पण मस्तीच करत होते. अच्छा, तुलाही गंमत सुचते आता. खूप झाली गंमत, आता काम करा. तू कर. हम्म. मालकीणबाई, ते तुम्ही कुकिंग स्पर्धेचा फॉर्म भरला होता, काय झालं त्याचं? मी फूड सॅम्पल पाठवून दिलं होतं पाठवलं? कधी? जेव्हा मी एकांताच्या घरी होते तेव्हा. अच्छा, पण त्याची काही स्पर्धा वगैरे असेल ना? हो हो पांडेजी, स्पर्धा तर होईलच, पण केव्हा होईल नाही माहिती. आव, जेव्हा पण होईल, जिंकणार तर तुम्हीच. बघा तुम्ही. पांडेजी, मला सोडल्यानंतर तुम्ही साहेबांना घ्यायला जाल ना? होय, जाईन ना घ्यायला. अहो, मी नाही गेलो तर साहेब येतीलच कसे? एक गोष्ट विचारू? होय. आज जेव्हा सकाळी तुम्ही साहेबांना ऑफिसला सोडायला गेलात, तर त्यांचा मूड ठीक तर होता ना? अहो, साहेबांचा मूड तर एकदम मस्त होता. ऑफिसमध्ये सगळ्यांशी हसत हसत बोलत होते ते. तुमच्या साहेबांना माझं हे काम करणं आवडतं ना? मालकीणबाई, आता जग बदललंय. चांगले दिवस येत आहेत आणि तुम्ही बघाल, सगळे लोक तुमच्या या कामाची तारीफ पण करतील. आजकाल दुनियातल्या सगळ्या नवऱ्यांना बायकोचं कामाला जाणं अतिशय आवडायला लागलंय. तुला माहितीये मालिनी, सुरुवातीला ना मी वहिनीबद्दल खूप वाईट विचार करायचे आणि मी जेवढं तिचं मन दुखावलं ना, तितकं कुणीही दुखावलं नसेल. मला माहितीये. ताई कधी कधी सांगते मला. ती म्हणते की मनोहा अगदी तुझ्यासारखी आहे. ज्याच्याबद्दल चांगला विचार करते ना, त्याच्या सगळ्या वाईट गोष्टी पण स्वीकारते ती, आणि ज्याच्याबद्दल वाईट विचार करते त्याच्या चांगल्या गोष्टी सुद्धा अजिबात स्वीकारत नाही ती. आता जेव्हा विचार करते ना, तेव्हा खूप दुःख होतं. अजाणतेपणी मी वहिनीबरोबर खूपच वाईट वागले. पण मनोहा, जसा तू विचार करतेस ना, ताईने तुझ्या गोष्टी कधी मनावर घेतल्या नाहीत. मला माहितीये, बहिणीने कधीच उलटून मला उत्तर दिलं नाही. सर्व काही गपचूपपणे ऐकायची ती. काही नाती बिघडत असतानाच बनतात मनोहा. हो, तू बरोबर बोलतेस. अच्छा, कणिक भिजवली ना? हो. मग फ्रीजमध्ये ठेवून दे आणि हात धुवून घे. झालं ठेवून? आता माझी भाजी बनवून झाली ना, की मग आपण हे डेकोरेशन काढून टाकूया. हो, बहिणीला ना तिचं स्वच्छ घर परत करूया. ठीक आहे, तू सुरू कर, मी येते. ठीक आहे. ताई, तू आता का कणिक भिजवतेस? बघ ना, त्यांना लवकर यायला सांगितलं होतं आणि अजून नाही आले.
हो, पण तू जेवण तर आधी बनवून ठेवलं होतंस ना? पोळ्या कमी पडल्या का? अगं नाही, त्यांना गरम गरम चपाती आवडते ना, तर कणिक भिजवून ठेवतेय. जसे ते येतील पटकन बनवून देईन. अच्छा, म्हणजे तू त्यांना गरमागरम खाऊ घालण्यासाठी रात्रभर जागरण करणार. तसं नाहीये ग, थोड्या वेळात येतील ते. ताई, फोन करून विचार ना कधी येणार आहेत ते. नाही नाही, महत्वाच्या कामात असतील तर डिस्टर्ब होतील. मला माहितीये की भाऊजी नेहमीच उशिरा येतात, पण आज तर तू त्यांना लवकर यायला सांगितलं होतंस ना, पण तरीही ते आले नाहीत आणि तू त्यांना फोन पण नाही करतस. तसं नाहीये, ते मी फोन केला होता त्यांना, फोन बंद आहे त्यांचा. ताई, तू मला थोडी डिस्टर्ब वाटतेस. काही लपवतेस का?